नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता आपण हे काका बनवत आहेत सध्या डाळ भात बनवत आहेत. हे बघा कोकणी डाळ भात कोकणी आणि हे फार गोड माणसं आहेत. रत्नागिरी केले आहेत. रत्नागिरीचा हापूस कसा आहे हे बघा. हे बघा आपण बरेचसे असे व्हिडिओ बनवलेत, परंतु रत्नागिरीकरांचा व्हिडिओ आपण आतापर्यंत नाही बनवलेला. आणि योगायोग बघा मित्रांनो, मी शेताकडे जात होतो. शेतातलं काम अर्धवट ठेवून आलो वापस. का तर आपल्याला पासिंगवरनं वाटत होतं, पण चला ठीक आहे म्हटलं, एखाद्या वेळेस असतील नसतील, परंतु 100% रत्नागिरीकर निघाले राव. कसे आहेत मेजर? काय म्हणता मेजर? एक नंबर. कुठं कुठे फिरलात? काय काय कुठे जायचं? सकाळी पंढरपूर, हा नंतर तुळजापूर हा. आणि आता अक्कलकोटला जातो. म्हणजे आता आज तुम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन कसं झालं? दर्शन एकदम मस्त, एक नंबर. एक नंबर. हा 5:30 वाजता. हे बघा डब्बल मेजर. कसे आहेत मेजर? एक नंबर. सगळे गोड माणसं आहेत राव. बघा यांचा सगळ्यांचा आनंद असा पाहून ना चेहऱ्यावरचा, यार दिवसभराचा थकवा गेला राव. हो घेऊ ना. हे बघा हे हिंद केसरी आहेत राव. हे हिंद केसरी बघा कसा आहे लुक. हे दादा इकडे बघ. वा याला म्हणतात लुक भाई. पुढे साहेबांना हे बघा तुर्तास. हे बघा हा हे कोकणी राईस ना. कोकणी राईस बनवला का? हे बघा कसे आहेत काका. हो काका इकडे बघा. वा शपथ बघा. आज दुपारी एवढ्या 3-3.5 पुरणपोळ्या खाल्लो मित्रांनो, पण हे बघून मात्र जिभेचं पाणी काही थांबत नाही बरं का. पण असू द्या, काय एक नंबर बनवले राव. हे बघा वाव. चला जरा तुम्हाला थोडस पुढून दाखवतो. आपले सगळेच बांधव आहेत हे महाराष्ट्रीयन, आणि आपल्या आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आता जात आहेत स्वामी समर्थांना. अक्कलकोट शिवसेना शाखा झरेवाडी देवदर्शन सहल सोनसाखळी. बघा बघा मित्रांनो, हे काका तर काय गोड असतात बघा राव. काका काय सांगाल तुम्ही? किती दिवस झाले फिरताय? सध्याचे 3 दिवस हा फिरायचा प्रोग्राम काढलेला आहे. हा. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा प्रोग्राम आहे आमचा तिरुपती. म्हणजे आता झरेवाडी. आपण जातोय आपल्या मेजरकडे, कारण मेजरकडून थोडीशी माहिती घ्यायची. मेजर 2 मिनिट थांबा 2 मिनिट ऐका. हे मेजर पण आहेत, आमच्या गावचे गाव प्रमुख पण आहेत. ओरिजिनल मेजर आहेत का? नाही पण वाटतं ना लुकवर नाही राव. हा मेडिकलला. मेजर मला सांगा, किती दिवस झाले फिरताय आणि काय काय अनुभव आले? कसं वाटतंय तुम्हाला ही जी तुमची एवढ्या जणांची तरुणांची सगळी सहल आहे? बरोबर. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. हा. कारण का या धकाधकीच्या जीवनामध्ये जरा विरंगुला पाहिजे, बरोबर आहे. आणि तो आम्ही आत्मसात करतो. आणि हे आहे ना ग्रुप आहे ना सगळा हा अखंड गावाचा आहे. एका पूर्ण गावातील एका वॉर्डचा किंवा असा नाही, ओके. अखंड गाव. आणि आता किती म्हणजे किती ठिकाणचं तुमचं देवदर्शन झालंय? अजून किती दिवसाचं बाकी आहे? 2 ठिकाणचं झालंय. हा. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. म्हणजे हा जेवण झाल्यानंतर हा अक्कलकोट करणार. अक्कलकोट करून झाल्यानंतर सकाळी नाही, रात्री 10 वाजता परतीचा प्रवास. परतीच्या प्रवासामध्ये नरशिववाडी, ज्योतिबा, हा महालक्ष्मी करून हा घरी जाणार. मग घरी. हा. म्हणजे उद्याचा दिवस जाईल, परवाच्या दिवशी तुम्ही घरी जाताल. रात्री जाणार. उद्या रात्री. हा रात्री 8-10 वा. वाजता जाणार घरी. वा वा. हे बघा हे पुणेरी पाटी कशी आहे बघा. कानात बाली याला म्हणतात राव रुबाब. रुबाब बघायचा ना तर हे बघा रुबाब कसा आहे, याला म्हणतात रुबाब. हा पहिला सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यच भरलेत गाडीत. हा अहो गावात काय कोणी राहिले की नाही? मग सगळ्यांचं पोट भरणारे, सगळ्यांना चवीचं खायला देणारे हे काका मात्र राहिले. काका समोरून येतात ना काका बघा हे आहेत एक बघा मित्रांनो, बसमध्ये 20 ते 25 जण आहेत. त्या 20 ते 25 जणांचं पोटाचं जे बघतात, ज्यांना चवीचं खाऊ घालतात, असे आपले हे काका. काका कसा अनुभव येतो या सहलीमध्ये तुम्हाला? काय सांगा. 3 वर्ष झाली आम्ही सहलच काढतो. 3 वर्ष झाली. बर
मजा येते. हे तुमचं कुकिंगचं सगळं तुमच्याकडेच असतं? हो, बर. भगवंतानं दिलंय ते करायचं. म्हणजे अन्नपूर्णा ही तुमच्या हातात आहे, बरोबर आहे? हा. तर बघा, हे सगळ्यांचं अगदी एक नंबर जेवण बनवून सगळ्यांचं पोट भरतात असे हे काका. त्यानंतर आता आपल्याकडे जायचं शाहिरांकडे. हे आपले शाहीर आहेत मित्रांनो, आणि यांच्याकडून आपण छोटासा एखादा पोहाडा आपण ऐकण्याचा आपण यांना आग्रह करतोय. नाही बघा मित्रांनो, आपण आग्रह केला आणि ढोलकी सहित तयारी यांनी केलेली आहे. आणि आता शाहीर आपल्याला पोहाडा म्हणून दाखवणार आहेत. बघा मित्रांनो, वाव, हे म्हणतात प्रेम. अहो, कोकणची कला, क्या बात आहे. कोरसला कोण गाणार आहेत? चला, क्या बात आहे राव. ते जे शिस्त आहे ना डाळ भात, त्याच्या सुगंधापेक्षा तुम्हा लोकांचा जे बोलण्यातला सुगंध आहे तो सुगंध जास्त येतोय. हे टाळा नंदन, 2 टाळा. क्या बात आहे. याला म्हणतात सहल. बघा मित्रांनो, आपण सुद्धा सहली काढतो नेहमी, परंतु आपल्या सहलीमध्ये गावभर धांगडधिंगा असतो. डीजेची गाणी लावतो, मध्येच काही नसतो. पण जर आपल्याला नशा करायचीच आहे ना, तर या शाहिरांसारखी करायची आहे, या रत्नागिरीकरांसारखी करायची आहे. बघा, यांनी तर टाळ घेऊन तयारी सुद्धा केली आहे. बघा, कोरसला गाणारे तयार आहेत, वाजवणारे दादा तयार आहेत. हे बघा, कुठं नाच करता राव रत्नागिरीकरांचा. हे बघा कसा आहे. हे क्या बात आहे. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, बात आहे. करूया जय जयकार, करूया जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार. देशाचा अभिमानी राजा, देशाचा तव रक्षक राजा, देशाचा अभिमानी राजा, देशाचा तव रक्षक राजा. युग प्रवर्तक संकट नेते, संकट नेते, संकट नेते. सदा विजय होणार, सदा विजय होणार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, शिवार जय जयकार, शिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, हर हर जय जयकार, शिवार जय बघा मित्रांनो, आज 6 जून आहे. काय योगा या दादांनी पोहाडा सुद्धा एवढा सुंदर म्हणलेला आहे. आणि खरंच राज्याभिषेक आपला, आपण शिवराज्याभिषेक आज आपण रायगडावर न जाता सुद्धा इथं साजरा केल्यासारखं वाटलं मित्रांनो. आणि खरोखरच या शाहिरांना मनापासून सॅल्यूट आहे, कारण असे शाहीर आहेत म्हणून आपल्या महाराजांची ख्याती आज जगामध्ये चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पुसली जाणार नाही. आणि जगामध्ये कुठेही जावा असे शाहीर आपल्याला भेटतीलच. आणि त्यातल्या त्यात हे रत्नागिरीकर म्हणल्यानंतर काय राहू, त्या हापूस आंब्यासारखे. सांगायचंय, हा आम्ही गाडी जेव्हा गावातून स्टार्ट केली, हा, या शाहिरांनी सुरुवात केली. डीजे वर एकही गाणं लावलेलं नाही. वाव, तोंडी गाणी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. क्या बात आहे. बघा पंढरपूर पर्यंत पूर्ण गाणी म्हणत आलो. बघा मित्रांनो, हे अशी कलाकार मंडळी खरंच आपल्याला सहजरित्या भेटले, परंतु या सर्व कलाकार मंडळीचा मी काळजापासून आभारी आहे. कारण अहो दिवसभर एवढं फिरलोय, पायाला भिंगरी लावल्याने थकवा आलेला, म्हटलं चला सहज आता झोपण्याच्या. जय जयकार भारताचा, करूया महा
धरेवाडी माझा धरेवाडी माझा गावाची चरली आई वाघ जाई माता वाघ जाई माता वाघ जाई माता करूया वंदन मातेला रंग दे नमन मंडळाला करूया वंदन मातेला रंग दे नमन मंडळाला जय जयकार भारताचा करूया महाभारताचा करूया वंदन मातेला रंग दे नमन मंडळाला जय जयकार भारताचा करूया महाभारताचा जय जयकार भारताचा करूया महाभारताचा क्या बात आहे. अति सुंदर यांनी आणि असा हा पोवाडा आपल्याला ऐकवलेला आहे. खरंच काळजापासून आभारी आहोत आम्ही रत्नागिरीकर तुमचं. कारण शेवटी आई तुळजाभवानीच्या या पावन पुण्यनगरीमध्ये तुम्ही आलात, दर्शन घेतलं आणि ज्या आई तुळजाभवानीनं आपल्या छत्रपतींना तलवार देऊन या पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगावरती आपल्या भगवा झेंडा, भगवा वादळ आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जी आई तुळजाभवानीनं ताकद दिली, त्या आई तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये तुम्ही एवढा सुंदर पोवाडा म्हणलात, त्याबद्दल तुम्हा सर्व रत्नागिरीकरांचं खरंच मनापासून काळजापासून आम्ही आभारी आहोत. आपला प्रवास इथूनही पुढे असाच सुंदर आणि असाच मजेशीर, असाच आनंदाचा जाओ आणि स्वामी समर्थांची कृपा, आई तुळजाभवानीची कृपा आपल्यावरती अशीच राहो. हसत खेळत आपण असेच इथूनही पुढे जोपर्यंत आपले पाय शरीर थकत नाही तोपर्यंत असाच प्रवास करत राहावं. या काकांना खास करून खरंच मनापासून यांचे आभार. कारण यांनी जर यांना पौष्टिक खायला नाही दिलं, छान खायला नाही दिलं तर ही ताकद, ही ऊर्जा बिलकुल येणार नाही. परंतु या काकांनी यांना खूप छान असं जेवण बनवून यांना खाऊ घालतात आणि त्या जेवणावरती, त्या खाल्लेल्या जे काही पदार्थांवरती हे ताव मारून हे असं आनंदानं गातात. शाहीर तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. फौजी तुमचंही आभार.